नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरे अतिशय महत्त्वाच्या YouTube चॅनलच्या आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, एक वाक्य मी सांगतो ते लक्षात ठेवा। तुम्ही जर पोलीस भरतीचा फॉर्म भरताय आणि फॉर्म भरताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येत आहे तर मग हे नक्की हा व्हिडिओ पहा, कारण का मोजून 5-1 मिनिटं मी बोलणार आहे, परंतु अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या ज्या सगळ्या काही कमेंट्स जे काही तुमचे कमेंट्स असतील, व्हॉट्सअप मेसेज असेल, कॉल असेल, त्यातून तुमच्या निर्माण होणाऱ्या ज्या शंका असेल त्या सगळ्या शंका मी या ठिकाणी ओरली स्वरूपामध्ये तुमच्या पूर्ण करणार। लक्षात ठेवा, डबल फॉर्मचा मुद्दा नक्की काय, डबल फॉर्म का भरता येत नाही, आणि जर तुम्ही मेल आयडी जर रॉंग टाकला, मेल आयडी जर रॉंग झाला तर तुम्हाला परत त्यामधून बाद होणार आहे। तुम्ही या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। नवीन विद्यार्थ्यांनी सर्वांनी चॅनलला पहिले सबस्क्राइब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, लगेच सबस्क्राइब करा, कारण इथून पुढे भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्वात महत्त्वाचे अपडेट, रोजचे अपडेट, अधिकृत माहिती, ग्राउंडची माहिती, लीगची माहिती, सगळी माहिती मी देत जाणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो सर्वांनी हे करा। आणि अजून एक सर्वांची विशेष म्हणजे वयवाढी संदर्भात आम्ही त्या दिवशी गेलो होतो, वयवाढी संदर्भात अद्याप कोणती अपडेट आलेली नाही। ज्यावेळेस वयवाढी संदर्भात अपडेट येईल त्यावेळेस मी देईल, त्यामुळे कृपा करून कॉल, मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल, मिनिटाला अर्ध्या मिनिटाला मुलांचे कॉल येतात, शक्य नाही होत मला पण काम। आता बघा हा व्हिडिओ बनवतो मी, आत्ताही कॉल येत आहेत, अशा वेळेस काय होणार मित्रांनो, किंवा लेक्चर चालू असताना कॉल येतात, मी नाही रिसीव्ह करू शकत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। कृपा करून मेसेज करा व्हॉट्सअपला, आणि व्हॉट्सअपच्या मेसेजला पण मी रिप्लाय त्याच याला देतो। सगळ्यांचं जर कॉमन क्वेश्चन असेल ते मी रिप्लाय देत नाही, मी इथे घेतो। मग आज तुम्ही जे काही व्हॉट्सअपला मेसेज केलेले, मला कमेंट्स केलेले आहेत, त्याचे उत्तर म्हणजे हा व्हिडिओ आहे। चला तर मग जास्त उशीर न करता मी सुरुवात करतो आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला। पोलीस भरतीचा फॉर्म भरताय ना, मग नक्की पहा या सूचना, अन्यथा भरतीतून बाद व्हाल। आणि लक्षामध्ये काय आहे मित्रांनो या सूचना, तत्पूर्वी नवीन विद्यार्थी जे आहेत, नवीन तयारी करणारे, त्यांनी आपला हा मोबाईल नंबर आहे याच्यावरती व्हॉट्सअपला लगेच SMS करायचा आहे। आणि प्लीज कृपा करून फक्त व्हॉट्सअपला SMS करा, व्हॉट्सअपला SMS करा। तुमच्या काही शंका असतील प्रश्न टाका, मी प्रश्न रीड करील, वाचील, परंतु रिप्लाय देणार नाही। आणि कृपा करून हाय सर, गुड मॉर्निंग, हॅलो सर हे असलं टाकू नका, जे काय असेल ते काम डायरेक्ट बोलायचं। हा लक्षामध्ये, हाय सर, हॅलो सर, कसे आहात सर, हे काय नाही। आणि व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती व्हॉट्सअपलाच मेसेज करा, दुसरा मेसेज करू नका। हा लक्षामध्ये, मी वाचेल, रिप्लाय देणार नाही, परत तुमचा असा परत मुद्दा रोज 3 दिवसाला आपला डाऊट सेशन असणार आहे, त्याच्यामध्ये मी घेईल। चला जास्त उशीर न करता सुरू करतो आता पहिला मुद्दा आपला। मित्रांनो, डबल फॉर्मच्या संदर्भात बोलतो मी आता। डबल फॉर्मच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी आता बोलतोय। डबल फॉर्म काय प्रॉब्लेम आहे डबल फॉर्मचा, का डबल फॉर्म भरता येत नाही मित्रांनो? तुम्ही ज्यावेळेस ज्या महा-आय-टीच्या याच्यावरती ज्यावेळेस जाता, तुम्ही महा-आय-टीच्या याच्यावर जाता, त्यावेळेस महा-आय-टीच्या याच्यावर तुम्ही जाल, म्हणजे महा-आय-टीच्या याच्यावर तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला, लक्ष द्या, त्यावेळेस तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागतं। म्हणजे नवीन फॉर्म भरताय तुम्ही पहिल्यांदाच, म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन करावं लागतं, बरोबर? न्यू रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस पूर्वी या ठिकाणी तुम्हाला बाळांनो मेल आयडी टाकावा लागतो, तुमचा मेल आयडी। पहा बरं, मी थोडी माहिती देतोय, म्हणजे जेवढी माहिती मला कळली तेवढी, त्याच्यात बदल पण होऊ शकतो उद्या। मेल आयडी टाकावा लागायचा, या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागायचा, 58123 काय असेल ते, सायबर कॅफेला टाकायचे, मेल आयडी, पासवर्ड। या ठिकाणी कॅप्चा असायचा, तो कॅप्चा आपल्याला टाकावा लागायचा, या ठिकाणी कॅप्चा असायचा, तो कॅप्चा आपल्याला टाकावा लागायचा। आणि आपण सबमिट केल्यानंतर लॉग इन व्हायचं। जो मेल आयडी तुम्ही वरती टाकलाय त्या मेल आयडी वरती तुम्हाला आयडी आणि पासवर्ड जायचा, आणि जो मोबाईल, इथं मोबाईल नंबर टाकावा, मोबाईल नंबर टाकावा लागायचा, इथं मोबाईल नंबर राहिला, मोबाईल नंबर टाकावा लागायचा। आणि जो मोबाईल नंबर आणि मेल आयडी टाकणार आहे त्या ठिकाणी काय व्हायचं, मेसेज जात होते, बरोबर? आतापर्यंतच असं होतं, बरोबर ना, मेसेज जात होते। आता नवीन नुसार झालं काय, त्या मग लक्ष काय झालं, या ठिकाणी तुम्हाला मेल आयडी टाकायचा आहे, मेल आयडी तर टाकायचा काही विषय नाही, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर, या ठिकाणी तुम्ही पासवर्ड टाकणार आहे, तुमचा पासवर्ड। या ठिकाणी बाकी यावेळेस नवीन ऍड झालं ते म्हणजे आधार कार्ड। काय झालं मित्रांनो, लक्षात ठेवा, आधार कार्ड, काय लक्षात झालं, आधार कार्ड। आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करणार आहे, आणि लॉग इन केल्यानंतर मग तुम्ही जो मेल आयडी, या ठिकाणी जो मेल आयडी टाकलाय त्या मेल आयडी तुम्हाला SMS जाणार आहे, आणि जो मोबाईल नंबर इथं टाकलाय त्याच्यावरती पण टेक्स्ट SMS जाणार आहे। आता लक्ष द्या, इकडं प्रॉब्लेम झालाय काय, आधार कार्ड या नंबर या ठिकाणी आपण टाकल्यामुळं, लक्ष द्या इकडं, म्हणजे मी काही म्हणत नाही सांगत, जे सायबर कॅफेवाले मी कॉन्टॅक्ट मध्ये त्यांना विचारले, आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकल्यामुळं गंमत अशी झाली
आपण पूर्वी मेल आयडी बदलायचो, मोबाईल नंबर बदलायचो आणि लॉग इन करायचो, लॉग इन आयडी पासवर्ड टाकायचो आणि पुढे फॉर्म फिलअप करायला आपल्याला संधी मिळायची, पुढे फॉर्म ओपन व्हायचा. मात्र आता पुढे फॉर्म ओपन व्हायचा विषयच नाही. आधार कार्ड आतमध्ये होतं, आतमध्ये असल्यामुळे अडचण नव्हती. मात्र आता आधार कार्ड आतमध्ये नाही, लक्षामध्ये आता आधार कार्ड आतमध्ये नाही. तर आता जे आधार कार्ड आहे हे स्टार्टिंगला म्हणजे मेल व्हेरिफिकेशनलाच आधार कार्डची गरज, मेल व्हेरिफिकेशनलाच आधार कार्डची गरज आली. म्हणजे तुम्ही एका आधार कार्डावरून तुमचा एका पदासाठी एकच मेल रजिस्ट्रेशन होतो. ओके, महत्वाचा मुद्दा मला जो काय सांगायचा आहे तो नीट समजून घ्या. आता तुम्ही हा मेल ज्यावेळेस तुम्ही टाकणार आहे बाळा, इथं हा मेल तुम्ही पाठीमागच्या वेळेस काय करायचं माहिती का, मेल चुकला हे चल कर दुसरा जनरेट, अरे मेल चुकला कर दुसरा जनरेट, नाही राहिला लक्षात कर दुसरा जनरेट, नाही राहिला हा कर दुसरा जनरेट. लक्षात ठेवा त्या ठिकाणी जर तुम्ही मेल टाकला, सपोज असं टाकला हरदेश सर 1234 असं टाकला, हरदेश सर 1234 असा पासवर्ड आहे. एक मिनिट समजून घ्या बरं, हा मुद्दा एक क्रिटिकल मुद्दा आहे. असा तुम्ही मेल टाकला या ठिकाणी हरदेश, एक मिनिट पुढच्या पेजला घेतो नीट लक्ष द्या. हा इथं तुम्ही मेल टाकला, ओके काय टाकला, सपोज हा मेल टाकला हरदेश सर @1234 काय असेल तर चाल ठीक, ओके. हा या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकला, ओके. या ठिकाणी तुमचा आधार कार्ड टाकला, ओके. या ठिकाणी कॅप्चा टाकला आणि या ठिकाणी तुम्ही लॉग इन केलं. येस, आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलाय, आधार कार्ड नंबर टाकलाय, पासवर्ड टाकलाय आणि मेल टाकलाय, जो मेल तुम्ही टाकेले ना त्या मेलला तुम्हाला SMS जाणार आहे. आता त्या मेलला मेल जाईल आणि मोबाईल नंबरला सुद्धा टेक्स्ट SMS येईल, बरोबर. आता लक्ष द्या, तुम्ही इथं आधार कार्ड वापरले पोलीस शिपाई पदाचा फॉर्म भरण्यासाठी, पोलीस शिपाई पुणे सिटीचा असं समजा, पोलीस शिपाई पदाचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही आधार कार्ड वापरलेला आहे. मात्र हरदेश सर @12345 ला चुकून असं झालं, हरदेश सर @12345 ऐवजी 6 दाबला गेला, 5 ऐवजी 6 दाबला गेला माझ्याकडून आणि या ठिकाणी आधार कार्ड तर मी टाकलं होतं आणि इथं लॉग इन केलं मी, मात्र 6 दाबण्यात गेला. 6 दाबल्यामुळे झाले काय की 6 दाबल्यामुळे झाले काय, ईमेल चुकीचा आलेला आहे, मोबाईल नंबर बरोबर आला पण मेल चुकीचा आलाय. लक्षात ठेवा, मोबाईल नंबर बरोबर टाकेले पण मेल चुकीचा आलाय. किंवा मोबाईल नंबरचा जर एखादा अंक चुकला आणि तुम्ही लॉग इन केलं, तुम्हाला आयडी पासवर्ड येणार नाही. मेल बरोबर असेल तर मेल येईल, मोबाईल नंबर बरोबर असेल तर मोबाईल. पण जर तुमचा मेल आयडी चुकला आणि तुमचं आधार कार्ड लिंक झालं तर पुन्हा त्या विद्यार्थ्याला पोलीस शिपाई या घटकाला फॉर्म सुद्धा भरता येणार नाही. शक्यतो बरं, शक्यतो लक्षात ठेवा, शक्यतो फॉर्म सुद्धा भरता यायचं नाही. म्हणजे एवढी काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे, इतकी काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे फॉर्म भरताना. त्याच्यामुळे त्या काळजी घ्या. लक्षामध्ये डबल फॉर्म आणि मी सर्वांना सांगतो का मी याच्या संदर्भात अजून भरपूर माहिती द्यायची. कशाच्या संदर्भात, कागदपत्र, ओके कागदपत्र. आणि अजून एक महत्वाची, महिला 30%, जे महिला 30% आहे, महिला 30%, ज्यावेळेस तुम्ही तिथं महिला लाभ घेऊ इच्छिता का, हे बघा कंटिन्यू कॉल चालू आहेत पहा, ज्यावेळेस तुम्ही महिला लाभ, तुम्ही महिला म्हणून महिला लाभ घेऊ इच्छिता का असं करशाल त्यावेळी तिथे येस आणि नो ऑप्शन येते. आपण त्या ठिकाणी येस तर क्लिक करावाच लागणार आहे. येस क्लिक केल्यानंतर तुम्ही महिला याचा लाभ घेणार तो महिला असणार आहे. येस क्लिक केल्यानंतर लक्षात ठेवा, येस क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस परत पुढे जाताय त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरून झाल्यानंतर परत एकदा फिमेल रिझर्वेशन मागते. काय मागते, फिमेल रिझर्वेशन मागते. आणि ज्यावेळेस तुम्ही ते फिमेल रिझर्वेशन मागल त्या ठिकाणी तुम्हाला जो 30% दाखला असतो आपला नॉन क्रिमिनल 30%, ते 30% महिलांचं नॉन क्रिमिनलचा अंक, त्याचा नंबर, त्याचा आकडा तिथं टाकायचा आहे. मात्र प्रश्न असा आहे की हे जे 30% आहे, महिलांचं जे 30% आहे, हे 30% निघतच नाही. आता लक्ष, शितोवाले 30% द्यायचं बंद केलं, कारण का ते पाठीमागं नॉन क्रिमिनलच्या संदर्भामध्ये काय झालं होतं, बंद करण्यात आलं होतं ते, बरोबर ना, महिलांसाठी शिंदेनी घोषणा केली होती मुख्यमंत्री साहेबांनी. त्याच्यामुळं हे 30% काय होते तिथं निघतच नाही. लक्षामध्ये हे 30% हे 30% काय होत नाही, हे 30% निघतच नाही. आता तो एक लय मोठा प्रॉब्लेम आहे. आज तारीख आहे मित्रांनो, आय थिंक वाटतं 6. त्याच्यामुळे मी सांगतोय तुम्ही सर्वजण 10 तारखे, म्हणजे माझे जे विद्यार्थी 10 तारखेपर्यंत तुम्ही वाट पहा, 10 तारखेपर्यंत थांबा. मी 10 तारखेला परत एकदा अतिशय महत्वाचा व्हिडिओ, मी 10 तारखेला पुन्हा एकदा महत्वपूर्ण किंवा महत्वाचा व्हिडिओ टाकेल. 10 तारखेला मी परत एकदा अतिशय महत्वाचा व्हिडिओ टाकेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्वाचा असेल, कारण का मी याच्यामध्ये आता माहिती घेणार आहे आणि ती माहिती घेतल्यानंतर मग परत व्हिडिओ बनवणार आहे. का जे महिला 30% मी स्वतः उद्या तहसील कार्यालयात जाऊन येणार आहे. महिला 30% आरक्षणाचा काय प्रॉब्लेम आहे बाबा,
त्याच्यानंतर आधार कार्ड डबल फॉर्म भरता येतो की भरता येत नाही जर, आणि हा एखादा म्हणून का सर मी आधार कार्ड हे करतो, बाळा आधार कार्ड जे असतं ना, आधार कार्ड असतं 12 अंकी, 12 अंकी असतं. तू जर आधार कार्ड मध्ये डॉट टाकलं तर तिथं 13 अंक होतात, स्पेस दिला तरी 13 अंक होतात. दुपारी एक म्हणतो मी सर हे करतो, काय करतो, उलट करतोय, 12चं 21 करतो. अरे 12चं 21 केलं तर आधार कार्ड तुझं नाही ना, ते बायोमेट्रिक झाल्यानंतर तुझं येणारच नाही तिथं, तुझी माहिती ना, तुझा आधार कार्ड नंबर चुकला ना डायरेक्टली, अलग लक्षात. त्याच्यामुळे आधार कार्ड नंबर रिस्क घेऊ नका लगेच. सध्या तरी एकच फॉर्म भरा, लक्षामध्ये सध्या तरी सर्वजण एकच फॉर्म भरा. 2 फॉर्मच्या गडबडीत किंवा घाईमध्ये जाऊ नका. सर्वजण सध्याच्या घडीला रीतीला एकच फॉर्म भरा. आणि अजून एक, आरक्षण हे फक्त एकदाच घेता येतं, एकच घेता येतं. लक्षामध्ये एसीबीसी, आता बघा एसीबीसी प्लस ईडब्ल्यूएस याच्यावरती स्पेशल व्हिडिओ टाकतो मी. जरा हा थोडी गडबड आहे. एसीबीसीचं निघायला सुरुवात होईल बरं उद्यापासून, कदाचित एसीबीसीचे दाखले उद्यापासून निघायला सुरुवात होईल. ईडब्ल्यूएस तर आहेच. काल एक महाभाग म्हणतो सर मला एसीबीसीचे 10%, आता मी काढणार आहे, आणि ईडब्ल्यूएस चे 10%, मला 20% आरक्षण भेटेल का टोटल? नाही रे बाबा, एकच आरक्षण भेटतं. 20% कसं आरक्षण भेटेल? एकच आरक्षण भेटेल, कोणतं तरी 10%. एसीबीसीचं पण उद्यापासून निघेल. त्याच्यामध्ये एसीबीसीचा प्रॉब्लेम झालेला आहे परत. लक्षात, भरतीचं प्रॉब्लेम काय माहितीये का, आता मुलांपुढे असणाऱ्या अडचणी बघा, काय काय अडचणी ते पाहू आपण. मुलांसमोर असणाऱ्या अडचणी, पहिली म्हणजे वयवाढ. आता याच्यामध्ये 1987च्या उमेदवारांनी मला मागे काहीतरी कमेंट केली होती का सर तुम्ही आमचा विचार नाही करत, नाराज केला, आमचा एक ग्रुप तुमच्या नाराज झाला तुम्ही. अरे दादा, तुला कळतं का मी काय सांगितलं होतं? 3/3/2023चा जो परिपत्रक आहे ना, याचं 31/3/2024 जर झाली ना डेट, तर तू 87 नाही 86 कोणी बस ना त्याच्यामध्ये, सगळे जेवढे आहेत तेवढे फिलअप होऊन जातील त्याच्यात. अलग लक्षामध्ये हे माझं म्हणणं होतं. 87 आणि 88 नाही, सगळे माझेच विद्यार्थी. वयवाढी संदर्भात. दुसरा गोष्ट म्हणजे डबल फॉर्म संदर्भात. तिसरी गोष्ट म्हणजे 30% महिला आरक्षण. 30% महिला आरक्षण याच्या संदर्भात पण अडचणी. चौथी गोष्ट म्हणजे बँड्समनला प्रमाणपत्र, मी याच्या संदर्भात पण व्हिडिओ टाकणार बँड्समनचा, काळजी नका करू. बँड्समन. पाचवी गोष्ट म्हणजे फॉर्म कुठे टाकावा, मी याच्या संदर्भात मी जाहिरात सगळ्या पाहून व्हिडिओ टाकणार आहे एकदम प्रॉपर. हे अशा भरपूर अडचणी लक्षात. त्याच्यामुळे अडचणींना लोड घेऊ नका. तुम्ही फॉर्म एकदम निवांत फॉर्म भरायला बघा. 10 ते 15 तारखेच्या दरम्यान किंवा त्याच्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. तोपर्यंत मी नक्कीच डबल फॉर्मच्या संदर्भात, 30% महिला आरक्षणाच्या संदर्भात, बँड्समनच्या संदर्भात काहीतरी महत्वपूर्ण अपडेट काढतो. वयवाढीच्या संदर्भात काहीतरी महत्वपूर्ण अपडेट मी तोपर्यंत घेतो. आणि हो, एसीबीसी मेन कारण राहिलं एसीबीसी. एसीबीसी चालू झालं नाही. एसीबीसी चालू न झाल्यामुळं मुलांना खूप त्याचा हे होते. एसईबीसी जे आहे हे एसीबीसी आरक्षण चालू झालं नाही. मात्र आय थिंक माझ्या मते उद्या चालू होईल बरं काही काढायला प्रमाणपत्र. बरं हे असं आहे, हे प्रमाणपत्र तुम्ही काढल्यानंतर तुम्हाला याचं नॉन क्रिमिनल लागणार, कारण की कॅटेगरीचं आहे हे. कॅटेगरीचं प्रमाणपत्र असल्यामुळे त्याला नॉन क्रिमिनल लागणार आहे. म्हणजे हे प्रमाणपत्र काढायचं तर 10-12 दिवस, आणि त्या नॉन क्रिमिनलला परत 8 दिवस जाणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना एसीबीसीचं आरक्षण तो फॉर्म भरायचा किंवा एसीबीसीचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी बाकी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि हा जुनं एसीबीसी चालन का, जुन्याचं आय थिंक मला वाटतं काहीतरी 13% होतं, हे 10%. निकष वेगळे असतं, जरा लक्षात ठेवा. त्याच्यामुळे चालेल म्हणून वाटत नाही. लक्षामध्ये नवीनच काढून घ्या आणि लवकर काढा. ह्या आरक्षणामुळे भरतीला आपण थोडंफार मागं पुढं करायला लावू किंवा काहीतरी ऍडजस्टमेंट करू, परंतु तुम्ही लवकरात लवकर हे काढून घ्या. लक्षामध्ये अशा पद्धतीने हे करा. हे काही तुमचे जे कॉमन क्वेश्चन होते. आणि हो मित्रांनो, माझ्या नंबरला व्हॉट्सअपलाच SMS करा प्लीज, कॉल नका करू. नाही होत शक्य, प्रत्येकाचा कॉल रिसिव्ह करणं मला शक्यच होत नाही मित्रांनो. व्हॉट्सअपला SMS करा. व्हॉट्सअपला याच्यावर माझ्या स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला काय असेल त्या सूचना मी स्टेटसला ठेवत जाईन. लक्षामध्ये. आणि जे नवीन विद्यार्थी ज्यांनी वाट न पाहता लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का उद्या मी अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला. फॉर्म कसा, काय, कुठे, काय सगळ्या पद्धतीचे व्हिडिओ उद्या मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहेत. अलग लक्षामध्ये. आणि मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही जर हे केलं नाही तर तुम्ही डायरेक्ट भरतीतून बाद होऊन जाशाल बरं का, जरी मेल ID चुकीचे टाकले तर. त्याच्यामुळे हे नका करू. आणि हो, आता वारंवार सांगू नये तुम्ही बॅच लावलेली आहे, नाही असं नाही. तर मित्रांनो, VB सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच 1 आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. मित्रांनो अतिशय महत्त्वाची बॅच मित्रांनो. सरांनी कालावधी 1 वर्षाचा अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता. आपली पोलीस भरतीची टेस्ट सिरीज सुद्धा लवकरच सुरू होणार आहे. किती वेळा तुम्ही हे लेक्चर पाहू शकता, काहीच अडचण नाही मित्रांनो. लवकर सर्वांनी जायचे आणि बॅच घ्यायची. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. अतिशय महत्त्वाची अशी बॅच आहे मित्रांनो, मिशन खाकी बॅच VB सर गुरुकुल अकॅडमी. फक्त 300 रुपयामध्ये मित्रांनो, फक्त 300 रुपयामध्ये 1 वर्षभर शिकाय भेटणार आहे आणि अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. त्याचबरोबर मित्रांनो 666
महाराष्ट्र सुद्धा हाडवे सरांचं पुस्तक आलेले 666. त्याचबरोबर 45,000 प्लस जम्बो, पण हे केवळ साधं बुक ना, स्मार्ट बुक आहे. मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, विद्यार्थी प्रिय, बेस्ट सेलर 35,000 व 40,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा केंद्रात QR कोड उपलब्ध झालेले. नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12वी आवृत्ती 2024 फुल्ली अपडेटेड एडिशन आहे मित्रांनो. हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. 45,000 प्लस जम्बो आहे. मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, द स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक. विद्यार्थी 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचं विषयनीय सूक्ष्म घटकने वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण, सिद्धेश्वर हाडवे सर यांचं भारती प्रकाशन पुणे. तर हे पुस्तक सुद्धा तुम्ही नक्की खरेदी करू शकता. अतिशय महत्वाचं असं हे पुस्तक आहे. तर मित्रांनो, ही होती आपली आजची पोलीस भरतीच्या फॉर्म भरताय तर थांबा. हे व्हिडिओ नक्की पाहिला असेल तरच आता फॉर्म भरा, तोपर्यंत फॉर्म भरायला सुरुवात करू नका. लक्षामध्ये चालते मित्रांनो, भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. जय हिंद, जय भारत.